हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती बन्नी मनाच्या धुंदीत या शोमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण ऐकत आहात 107.4 FM वर विद्यावाणी सामुदायिक रेडिओ. मित्रांनो, जसं की आपण भन्नाट विषयांवर गप्पा मारतच आहोत. मागच्या अनेक भागांमध्ये मी अनेक नवनवीन विषयांवर गप्पा तर मारलेल्याच आहेत. आजचा विषयही खूप भन्नाट आहे. तुम्हाला आजच्या विषयामध्ये काही लोकांनाच माहीत असेल की लँडलाईनचा सुद्धा जमाना होता. लँडलाईनचा सुद्धा जमाना होता. मोबाईल आल्यानंतर तो जमाना नाहीसा झाला. अजूनही आहेत लँडलाईन्स, नाही असं नाही आहे. ऑफिसेसमध्ये आहेत, काही लोकांच्या घरातही आहेत लँडलाईन्स. पण मोबाईलचा जास्त वापर होतो. कसं आहे ना, कुठे जायचं असेल तर आपल्याला लँडलाईन घेऊन जाता येत नाही, तर मोबाईल हा एकदम सुटेबल असतो ना, त्यामुळे मोबाईलच आपण घेऊन जातो. लँडलाईन कुठेच घेऊन जाता येत नाही. त्याची वायर असते, त्याचं कनेक्शन असतं, हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. पण आजच्या पिढीतील काही लहान मुलांना देखील ही गोष्ट माहीत नसेल की लँडलाईन नावाचा कोणता प्रकार होता. म्हणूनच मी आजचं टॉपिक घेतलेला आहे लँडलाईनचा जमाना. त्या काळी कसं असायचं, जेव्हा म्हणजे फोन म्हणजे काय असतात हे सुद्धा माहीत नव्हतं, तेव्हा एकच आपल्याकडे ऑप्शन होता, तो म्हणजे लँडलाईनचा फोन. प्रत्येकाच्या घरात असायचा. म्हणजे प्रत्येकाच्या नाही म्हणता येणार आपल्याला, म्हणजे 100तल्या 50 लोकांकडे तरी असू शकेल. मी माझंच सांगते तुम्हाला, मलासुद्धा कोणाला महत्त्वाचा फोन करायचा असेल किंवा आईला देखील ऑफिसमध्ये फोन करायचा असेल तर पहिलं मला खाली फोन बूथमध्ये जावं लागायचं आणि तिथे मी फोन करायचे. तिथेसुद्धा नंबर्स लागलेले असायचे. म्हणजे आतमध्ये एखाद्या व्यक्ती बोलतोय त्याचं होऊसपर्यंत मला बाहेर थांबावं लागायचं. आणि त्यानंतर मी सुद्धा आतमध्ये गेल्यानंतर एक लिमिटेशन असायची की बाहेरसुद्धा एक व्यक्ती उभा आहे आणि आपल्याला लवकर लवकर जो पटकन आपल्याला एखादा मेसेज द्यायचा असेल तो द्यायचा आणि लवकर आपण आटपायचं आपलं काम आणि बाहेर पडायचं. मग त्या व्यक्तीला STD वाल्यांना जे काय पैसे झाले असेल, बिल झालं असेल ते द्यायचं. त्यावेळेससुद्धा 10-15 रुपये असं म्हटलं तरी खूप मोठं बिल झालं आहे असं आपण म्हणायचो त्यावेळेस. तर ज्या लोकांना अनुभव असेल त्या लोकांना तर आता ते इमॅजिन करत असेल, ते आठवतही असतील, कारण त्यांनी अनुभव घेतलेला आहे लँडलाईनचा आणि STD वाल्यांचा. जसं की 1 रुपया टाकूनसुद्धा ते कॉईन बॉक्स असायचे. तर त्यावेळेसही मजा असायची ही या गोष्टींची. आणि एखादा आपल्याला निरोप द्यायचा म्हटल्यावर तिथेसुद्धा जाऊन लाईन लावायची. दुकानांच्या बाहेरसुद्धा त्यांनी कॉईन बॉक्स बसवले होते. आणि ते नंतर तर कमीच, जसं की फोन येत गेले, जसं की मोबाईल फोन येत गेले तसं कॉईन बॉक्ससुद्धा बंद होत गेले. मला आठवतं आहे की कॉईन बॉक्स हे 2005-06 पर्यंत चालले जेमतेम, त्यानंतर ते बंदच झाले. आले तेव्हासुद्धा खूप त्याची क्रेज होती. सगळे लोक 1-1 रुपये घेऊन आपल्या खिशामध्ये टाकून घेऊन फिरायचे. तेव्हा 1 रुपयाला खूप महत्त्व होतं, कारण 1 रुपयामध्ये आपण आपला महत्त्वाचा मेसेज, संदेश समोरच्या व्यक्तीला पोहोचू शकत होतो. त्यामुळे त्यावेळेस 1 रुपयाला भयंकर महत्त्व होतं. आता तुम्ही म्हणता की 1 रुपयामध्ये काय येतं तर तसं नाही आहे मित्रांनो. 1 रुपयालाही अजूनही महत्त्व आहे आणि राहणार. कारण की जेव्हा कॉईन बॉक्स होते ना, तेव्हा आपण कसं 1 रुपया टाकूनच हे करायचो. आणि त्याच्यामध्ये समजा फोन लागलाच नाही तर तो आपला वाया जायचा 1 रुपया, किंवा तो रिटर्न यायचा. त्याच्यामध्ये एक बटन असायचं, ते दाबलं की ते रिटर्न यायचा. आता हे आजच्या 2005-06 नंतरच्या लहान मुलांना माहीत नसणार आहे कॉईन बॉक्स काय आहे किंवा STDचं. ती मजा त्यांनी मिस केलेली आहे. त्यामुळे जे आई वडील ऐकत असेल त्यांनी नक्की आपल्या मुलांना नक्की सांगा ही गोष्ट. त्यांच्याही काळामध्ये अनेक त्यांनी अनुभव घेतलेले असेल, तुम्ही सांगू शकता तुमच्या मुलांना. आणि तुम्ही माझ्या या शोद्वारे पण आता जाणून घेतच असाल की मी काय काय मजा केली होती माझ्या लहानपणी. तर जेव्हा पण मला शाळेतून महत्त्वाचा काही मेसेज सांगायचा असला तर मी मम्मीला किंवा माझ्या पप्पांना कॉईन बॉक्सवरून फोन करायचे. तसंच आमच्या घराच्या शेजारी, आता आमच्याकडे तर लँडलाईन नव्हताच, मला खूप आवड तर होतीच, इच्छाही होती, पण आम्ही कधी घेतलाच नाही. ॲक्च्युली आजोबा बोलले की नको, त्यामुळे म्हणजे राहूनच गेलो ते आमच्या लँडलाईनचं. पण जेव्हाही मोबाईल आला ना तेव्हा मोबाईल मात्र घेतला बरं का मी. तर तुम्हाला मजा सांगते मी की शाळेत असताना मला काही महत्त्वाचा निरोप द्यायचा असला तर मी कॉईन बॉक्स, म्हणजे आमच्या शाळेच्या बाहेरच एक छोटंसं दुकान होतं स्टेशनरीचं, तिथे कॉईन बॉक्स बसवलेले.
आणि STD पण होती. पण STDचा प्रॉब्लेम काय असायचा की तेव्हा फोन केल्यानंतर म्हणजे 1-2 मिनटंच मी बोलली, खूप सारं बिल व्हायचं. तर मी काय करायचे, ₹1 आपण 1 मिनटं बोलायचं, असं काहीतरी ते मिनिट्सचं लिमिटेशन्स होते. आता मला एवढंही आठवत नाही आहे, पण जेवढं त्यावेळेस मी एक्सपिरियन्स घेतला आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. तर ₹1 1 मिनिट बोलायचं असं हे. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुमची लिमिट खतम व्हायच्या आधीच ते टुकटुक टुकटुक वाजायचं. तुम्हालाही आठवत असेल आणि तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स घेतला असाल आणि तुमच्या आत्ता चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईलही आली असेल, कारण की आपल्याकडे दुसरा ₹1 तयार असणं महत्त्वाचं आहे ना. तर मी असंच करायचे. मी 10, 15, ₹20 असे एक कॉईन घेऊन जायचे. पहिले तर दुकानदाराकडे जाऊन सुट्टे करायचे, काका कॉईन बॉक्ससाठी हवेत द्या. सगळेजण ₹1 असे तयार ठेवायचे ना, मजाच यायची. म्हणजे आपण दक्षिणा पेठीमध्ये कसं ₹1 आणि पैसे टाकत असतो ना, सुट्टे पैसे किंवा नोट, तर तसं ते ₹1 टाकायचं आणि आपण मस्तपैकी कॉईन बॉक्सवर बोलायचं. त्याच्यामध्ये भरपूर गंमत यायची आणि मेन म्हणजे मजा यायची. म्हणजे ₹1 टाकला की त्याच्यामध्ये खुटुक आवाज यायचा. आणि प्लस त्याच्यामध्ये लिमिटेशन संपायला आली तर त्याच्यामध्ये टुकटुक वाजून ते आपल्याला सिग्नल द्यायचं की आता तुमची लिमिटेशन संपणार आहे. तर तुम्हाला जर अजूनही पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून ₹1 टाका आणि तुमचं बोलणं कंटिन्यू करा, नाहीतर तो डिस्कनेक्ट होऊन जायचा फोन. तर असंच. आणि मी तर प्रयत्न करायचे की ₹1 1 मिनिटाच्या आत मी जितकं फास्ट समोरच्या व्यक्तीला म्हणजे आईला किंवा बाबांना जितकं फास्ट माझा मेसेज आहे, जितकं फास्ट माझं बोलणं आहे ते पटकन उरकून मोकळी होईल या स्पीडनी मी बोलत सुटायचे आणि त्यांच्यापर्यंत तो निरोप जायचा. पण मला समजा माझ्या गावाकडे मी फोन केला माझ्या मावशीला वगैरे, तर मात्र मी ₹1 जास्त घेऊन जायचे सोबत आणि टुकटुक वाजायला लागलं की ₹1 टाकायचा आणि बिंदास बोलायचं. मजाच होती ती एक. खरंच ती एक ना खूप मस्त मजा होती. आणि तुम्हाला देखील हे अनुभव तुम्ही घेतले असाल. तुम्ही तुमच्या प्रियजनांना कॉईन बॉक्सचा वापर करून फोनवर अनेक संदेश दिलेही असतील आणि तुम्हाला तो अनुभव असेलही आणि तुमच्या चेहऱ्यावर आत्ता हास्य आलंही असेल, कारण मी सुद्धा माझे अनुभव मांडले ते अगदी खरे आहेत आणि एकदम इनोसंटली मी तुम्हाला सांगत आहे. आपला विषय तर चालू आहे लँडलाईनचा जमाना. मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉईन बॉक्स आणि लँडलाईन याचा आम्ही वापर त्यावेळेस कसं करायचो म्हणजे बालपणामध्ये. त्यानंतर तर छोटे छोटे मोबाईल्स आले ज्याच्यामध्ये बटन्स होते, म्हणजे कीपॅडचे म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी पण तुम्हाला सांगते, जसं की मी 2000च्या आधीच तेव्हा पेजर वगैरे पण होते बरं का. तेव्हा ते मी शाळेत होते, मला काही कळायचं नाही ते काय असायचं पेजर म्हणजे काहीतरी अगदी इम्पॉर्टंट तुमचा मेसेज, जसं आपण SMS करतो ना आत्ता, तसं त्या काळी एक इम्पॉर्टंट मेसेज म्हणून एक असायचं. मला माहीत नाही जास्त, मी कधी वापर नाही केला त्याचा, पण माझे एक सर होते जे ड्रॉइंग शिकवायचे मला, त्यांच्याकडून नेहमी एक पेजर असायचा. तर त्यांना अनेक लोक कॉन्टॅक्टमध्ये असल्या कारणाने त्यामुळे पेजरचा भयंकर उपयोग व्हायचा. आणि जेव्हा पण ते आम्हाला क्लास घ्यायचे तेव्हा त्यांचा पेजर नेहमी वाजत असायचा, पण आम्हाला कळायचं नाही की हे काय आहे. म्हणजे आम्हाला तर वाटायचं काहीतरी मस्त मोठं, जे खूप श्रीमंत असतात त्यांच्याकडेच ही गोष्ट असते, पण आम्हाला काही कळायचंच नाही ॲक्च्युली ते कितीला होतं, काय होतं, आम्हाला काही माहीतच नाही. कारण मी तेव्हा काहीतरी 3री-4थीला होते, त्यामुळे मी असे प्रश्न कधी केलेच नाही. फक्त इतकंच माहीत होतं, आईनी मला सांगितलं होतं की पेजर म्हणजे अगदी महत्त्वाचा मेसेज असतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि ते पण कस्टमर केअरद्वारे, असं काहीतरी होतं ते, मलाही माहीत नाही. आणि त्याच्यानंतर ते सगळं बंद झालं. लँडलाईन तर चालूच होते आणि लँडलाईन होते. माझ्या मावशीकडे एक लँडलाईन होता, म्हणजे माझी मोठी मावशी ती, तिच्याकडे लँडलाईन होता आणि इतकं मला कुतूहल त्या लँडलाईनचं, अरे देवा. त्याची म्हणजे टोन जरी वाजली ना, टिलिलिक टिटिटिक अशी होती ती टोन. त्याचा कलर तर इतका सुंदर, मला इतका आवडायचा ना, असं नेहमी वाटायचं की मी सुद्धा मस्तपैकी लँडलाईन घ्यावा आणि मस्तपैकी बोलावं असं, नाही का. पण कधी चान्सच नाही मिळाला, कारण की नंतर तर मग लगेच मोबाईल्सच आले ना, त्यामुळे मोबाईलच घेण्यात आला. आणि प्लस त्याचं कनेक्शन असतं आणि ते कुठे घेऊन जाताही येत नाही, हा एक प्रॉब्लेम. मोबाईल कसा जवळ असतो, लगेच मुठीत असतो आपल्या, पाहिजे तेव्हा कोणालाही फोन करा, कोणालाही मेसेज करा, ते नंतर सगळं आलं. पण पेजर तर पूर्णपणे बंदच झाले.
त्याच्यानंतर मग लँडलाईन तर होतेच, महत्त्वाचा कोणाचा फोन असायचा तर शेजारच्या काकू होते त्यांच्याकडे मावशीचा नंबर वगैरे असायचा. काही इम्पॉर्टंट असेल तर तिथे जाऊन बोलायचो, नाहीतर मग STDमध्ये जायचं, नाहीतर मग कॉइन बॉक्सवर. असे ऑप्शन्स होते. पत्रसुद्धा तेव्हा चालू होते. फोनवर सांगितलं जायचं की पत्र टाकलेलं आहे, कारण की लिमिटेशन्स असायच्या. तुम्हाला आत्ता म्हटलं, मोबाईलवर कसं आत्ता आपण भरपूर गप्पा मारू शकतो. म्हणजे आता तर 1-1 तास तुम्ही जे मनातल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आजकाल मोबाईलवर तुम्ही बोलू शकता किंवा SMS करू शकता. प्लस व्हॉट्सअप आहे. इतर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहोचू शकतो. आता तर एकमेकांना भेटलं नाही तरी चालतं, वर्षभर आपण आता भेटलं नाही तरी चालतं, पण फोनवर आपल्या प्रत्येक एक हालचाली समोरची व्यक्तीला कळू शकतात. म्हणजे इतकं आपलं डेव्हलप झालेलं आहे. पण तुम्हाला सांगते, कितीही डेव्हलप झालं ना तरी तो जो काळ होता ना तो खरंच अविस्मरणीय होता. खरंच आहे. कारण की तेव्हा जे फिलिंग्स होत्या त्या, की वाट बघणे, एक म्हणजे माझ्या मामाने पत्र लिहिलं आहे, माझ्या मावशीने पत्र लिहिलं आहे, आपल्या घरच्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला पत्र लिहिलं आहे, त्याची वाट बघायची. आणि पोस्टमन काका आले की त्यांना म्हणायचं की काका आमचं पत्र आलं आहे का. मग ते आपल्याला हो आलं तर आपल्या हातात देणार, नाही तर मग आम्ही तोंड छोटंसं करून घरामध्ये यायचं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही आठवल्या तर एकदम खुदकन हसायला येतं गालातल्या गालात. खरंच आहे. आणि पत्रव्यवहार तेव्हा चालायचे, अगदी व्यवस्थित पद्धतीने चालायचे. तसेच लँडलाईनला कसं महत्त्वाचं काय असेल तर आपण त्याचा वापर करायचो देखील. आणि त्यानंतर फोन्स आले. मी तुम्हाला मगाशी म्हटलंच की नंतर मग कीपॅडवाले फोन आले. मग त्यानंतर तर एक त्याच्यामध्ये व्हर्जन येत गेले. जसं आता तुम्ही पाहतच आहात, तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत. तर असंच. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक ना लँडलाईनचा जमाना यावर आधारित एक छानशी गोष्ट सांगणार आहे. लँडलाईनचा जमाना याबद्दल मी तुम्हाला माझे अनुभव सांगितले. अनुभव तर सांगितलेच, प्लस छोट्या गोष्टीही तुम्हाला सांगितल्या की आमच्या वेळेस कसं होतं. कारण की आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांना काही माहीतच नाही आहे. माहीत असेलही, नाही असं नाही आहे, पण त्याचा वापर जास्त त्यांनी केला नसेल. जसं की आता ते इतकं कौशल्यतेने मोबाईल हँडल करू शकतात, त्यामुळे लँडलाईनचा म्हणजे एवढं कुतूहल त्यांना नसेल लँडलाईनसाठी. म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. जर तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे तर तुम्हाला लँडलाईनचं का म्हणजे एवढं कुतूहल वाटेल, असंही आहे. कारण की आमच्या वेळेस फक्त लँडलाईनच ऑप्शन होता, दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. ओके, तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लँडलाईनचा जमाना ही गोष्ट वाचून दाखवत आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा लँडलाईनचा जमाना होता त्यावेळी पुण्यात आमच्या घरात असलेल्या लँडलाईनचं आणि आमच्या शेजारच्या कॅफे डिलाईट हॉटेलचं नेहमी आमच्या नंबरवर क्रॉस कनेक्शन व्हायचं. त्यामुळे त्या हॉटेलसाठी फोन बऱ्याचदा आमच्या फोनवर यायचे. काही वेळेला अशा फोनला मी अगदी व्यवस्थित हॉटेलच्या काउंटरवरच्या सारखंच उत्तर द्यायचो. आणि जर वैतागलेलो असेल तर मात्र काही विचारूच नका. आता मित्रांनो, ही एका पुरुष व्यक्तीने साकारलेली कथा आहे, त्यामुळे ही त्यांची आत्मकथा आहे. त्यामुळे मी एक स्त्री आहे, पण मी आता एक पुरुष व्यक्ती जसं बोलतोय ना त्याप्रमाणेच तुम्हाला ही कथा वाचून दाखवणार आहे. कारण की या कथेमध्ये मी काही बदल नाही करू शकत, आणि मग बदल केले तर त्याची काही मजाच नाही राहणार. त्यामुळे तुम्हाला जशी कथा आहे तशी ऐकावी लागेल. ही एका म्हणजे व्हॉट्सअपला आलेली होती आणि ती मी मुद्दामूनच सेव्ह करून ठेवली. म्हटलं की आपल्या श्रोत्यांनाही लँडलाईनचा जमाना हा विषय घेतल्यानंतर ऐकवावी, आणि अगदी ही कथा माझ्या विषयाला सुटेबल होती म्हणून म्हटलं की चला आपल्या श्रोत्यांना ऐकवावी. तर पुढे एके दिवशी रात्री 11:30 वाजता एकाचा फोन आला. उद्या दुपारच्या जेवणाचा मेनू काय आहे? रात्रीचे 11:30 वाजले होते. नुकती झोप लागणार होती. आता जागा तर झालो होतो आणि एकदम विनोदबुद्धी जागृत झाली. तसं त्याला म्हणालो, आज संध्याकाळचा भात खूप उरलाय, त्यामुळे उद्या फोडणीचा भात आहे, जरा लवकरच या, नाहीतर संपून जाईल. माझ्यासारख्या भातप्रेमी माणसाला झोपेतून उठवलं तरी भाताचेच पदार्थ आठवतात.
दुसरे कोणतेही पदार्थ आठवणे माझ्यासाठी खरंच अवघड आहे. आपले भारतीय भोजन हे भाताभोवतीच फिरते. माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात पहिला पदार्थ खातो तो म्हणजे भातच, आणि माणूस मेल्यावर कावळा शिवण्यासाठी पिंड करायला लागतो तो सुद्धा भाताचाच. भारतामध्ये जर आपण फिरलो तर अक्षरशः भाताचे हजारो प्रकार आपल्याला सापडतील. अस्सल महाराष्ट्रीयन जेवण म्हणाल तर पांढऱ्या शुभ्र वाफाळलेल्या भाताची मूद, त्यावर तुरीच्या डाळीचे घट्टसर वरण, वरून साजूक तुपाची धार आणि पिवळा धमक रसरशीत लिंबू. बॅटिंगची सुरुवात एवढी जबरदस्त झाल्यावर मॅच रंगणार हे नक्कीच. हा भात संपला की येतो मसाले भात, मोकळा शिजलेला भात, त्यात घातलेले वांग्याचे काप, तोंडल्याचे तुकडे, हिरवे वटाणे, तळलेले काजू आणि शेंगदाणे, आणि हा भात शिजवताना त्यात घातलेले भरपूर तूप आणि साय, आणि सडळ हाताने घातलेला घरी केलेला गोडा मसाला. मसाले भात ही मूद करून वाढण्याची गोष्ट नाहीच आहे मुळी. हा भात एका मोठ्या ताटात काढून घ्यायचा, त्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा थर द्यायचा आणि मोठ्या भातवाडीनं जेवणाच्या ताटात सरकून द्यायचा. असा भात खाऊन पोट भरते, पण मन भरत नाही. आणि जेवणाच्या शेवटी थोडासा पांढरा भात आणि त्यावर साईचं दही. आहा हा, असे जेवण जेवण उठणाऱ्या माणसाला 2 दिवसांनी धरून उठवावे लागेल तर त्यात नवल वाटायला नको. आपल्या गृहिणींच्या सुगरणपणाची तर कमालच आहे राव. या भाताचे किती प्रकार त्यांनी करावेत. मुगाच्या डाळीची खिचडी, दोडके भात, वांगी भात, पुलाव, बेसन भात, दही बुत्ती, साखर भात, नारळी भात, अननस भात, तोंडली भात, अगदी रावण भात सुद्धा. पण सगळ्यात लोकप्रिय म्हणजे फोडणीचा भात. रात्रीचा उरलेला भात सकाळी फोडणीचा भात करून नाश्त्याला समोर येतो तेव्हा तो बिर्याणीच्या तोंडात मारून जातो एवढं मात्र नक्की. भात म्हणजे प्रत्येक वेळी साग्रसंगीतच पाहिजे असं काही नाही. गरमागरम वाफाळलेला भात, त्यावर घातलेला मेथकूट, चिमटीभर मीठ आणि वरून रवाळ साजूक तूप, हे खायला आजारी पडायची सुद्धा माझी तयारी आहे. गरमागरम भात, त्यासोबत तुरीच्या डाळीची आमटी आणि पापड, यावर सुद्धा माझे जेवण होऊ शकते. भात हा वाफाळताच पाहिजे. गार भात फक्त दही भातात चालतो. इतर वेळी गार भात हा भिंतीवर पोस्टर किंवा पताका चिटकवायच्या कामाचा असतो, असे माझे ठाम मत आहे. भात हा फक्त बासमती तांदळाचाच चांगला लागतो हा आणखी एक गैरसमज आहे. खरं तर बासमती या नावाखाली कोणताही तांदूळ खपवला जातो. किराणा दुकानामध्ये गेल्यावर दुकानदार आपल्याला सांगतो की नवीन बासमती तांदूळ आला आहे, वास घेऊन बघा. आपणही मारे लगेच हातात तांदूळ घेऊन त्याचा वास घेऊन बघतो. खरं तर वास वगैरे काही फार येत नसतोच, नेहमीचाच तांदळाचा वास असतो. पण सांगायचे कसे, आणि आपणही वावा म्हणतो. वास येत नाही असे म्हटले तर दुकानदार आपल्याला वेड्यात काढायची भीती, आणि मग तोच तांदूळ घेऊन आपण घरी येतो. अट्टल भात खाणारा कधीच बासमतीच्या नादाला लागत नाही. मेथकूट भात खायचा असेल तर इंद्रायणी तांदूळ पाहिजे. वरण भात खायचा असेल तर जिरगा तांदूळ पाहिजे. आमटी भाताला आंबेमोहर पाहिजे. रस्सम किंवा सांबार बरोबर लाल तांदूळच पाहिजे. चायनीजसाठी गोल्डन सेला तांदूळच पाहिजे. पुलावासाठी दिल्ली राईस पाहिजे. कोणता भात करणार आहोत त्यानुसार तांदूळ निवडला पाहिजे. केवळ उदरभरण हाच हेतू असेल तर काहीही चालू शकते. स्टीम राईस, जिरा राईस, व्हेज पुलाव, ग्रीन पीज पुलाव, दाल खिचडी, पालक खिचडी, व्हेज बिर्याणी, गुजराती खिचडी, फ्राईड राईस, शेजवान राईस, मंचुरियन राईस असे बरेच प्रकार आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात. पण आपल्या डोक्यात जसा पदार्थ बसलेला असतो त्याच स्वरूपात येथे मिळेलही याची काहीही गॅरंटी नाही. एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो असताना तिथे दहीभात मागवला, आणि वेटरने जेव्हा तो समोर आणून ठेवला तर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी चिरून घातलेली होती. आता याला दहीभात म्हणायचे की कोशिंबीर भात म्हणायचा हाच प्रश्न पडला. दहीभात म्हणलं की छानपैकी गोडसर दह्यामध्ये कालवलेला भात, त्यात चवीपुरते घातलेले मीठ आणि किंचित साखर, वरून दिलेली तुपाची फोडणी आणि त्यावर ठेवलेली तळलेली भरली मिरची,
हे चित्र समोर येतं आणि असं काही समोर आलं की मग पश्चाताप होतो. नागपूर भागातला वडा भात म्हणजे क्या बात है. मोकळा शिजवलेला भात, त्यामध्ये बारीक तुकडे करून घातलेले डाळीचे वडे आणि त्यावरून घातलेली मिरचीची भरपूर फोडणी. हा सुट्टीच्या दिवशी खाण्याचा प्रकार. इतर दिवशी खाल्लात तर हमखास ऑफिसामध्ये झोप येईल. भारताचा दक्षिण भाग म्हणजे तांदळाचे माहेरघर आणि भाताचे इतके प्रकार इकडे करतात की माझी देवाला विनंती आहे की पुढचा जन्म जर माणसाचा देणार असशील तर दक्षिण भारतामध्येच दे. मस्तपैकी हिरवेगार केळीचे पान, त्यावर डाव्या बाजूला वाढलेली विविध प्रकारची लोणची आणि चटण्या, उजव्या बाजूला वाढलेल्या खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने वापर केलेल्या भाज्या, एका बाजूला खोबरेल तेलात तळलेले केळाचे वेफर्स आणि पापड, वाफाळता भात आणि त्यावर गरम गरम सांबार. हे संपले की पुन्हा गरम गरम भात आणि रस्सम. हे रस्समसुद्धा किती प्रकारचे असावे. टोमॅटो रस्सम, काळी मिरीचे रस्सम, चिंचेचे रस्सम, जिरा रस्सम, असे बरेच काही प्रकार आणि सर्वात शेवटी दही भात. एवढं जेवण झालं की पाटावरून उठणे सुद्धा अवघड होते. एवढंच नाही तर इथे भाताचे इतरही अनेक प्रकार आहेत. बिशीबेळे, होळी भात म्हणजे सांबार भात, भाज्या आणि खास प्रकारचे मसाले असलेले हे कॉम्बिनेशन वन डिश मील म्हणून सहज चालते. याच प्रकारे चित्रांना पुलियोगिरे राईस, टोमॅटो राईस, पोंगल, कच्ची कैरी राईस, पीनट राईस, किती प्रकार सांगावेत. दाक्षिणात्य म्हटले तरी जशी राज्य बदलतात त्याप्रमाणे पदार्थ करण्याची पद्धत आणि चवसुद्धा बदलते. साधं सांबारचंच उदाहरण घ्या ना. कर्नाटकातला सांबार हा थोडा पातळ आणि कमी आंबट असतो, तर आंध्रामधील सांबार हा त्या मनाला घट्ट आणि जरा जास्त आंबट असतो. भारताच्या उत्तरेला गेलात तर तिकडे जरा भाताचे प्रस्त कमी आहे. छोले भटोरे, परोठे, बेडमी पुरी, कुलचा, नान याचेच प्रस्त जास्त. तरीसुद्धा कढी चावल, छोले चावल, राजमा चावल सगळीकडे मिळणारच. गमतीची गोष्ट म्हणजे संपूर्ण उत्तर भारतात राजमा चावल खूप प्रसिद्ध आहे, पण हा राजमा तिकडे पिकत नाही. आपल्या सातारा जिल्ह्यातील फलटण साईडला हा राजमा पिकतो आणि जवळपास सगळ्याच्या सगळा तिकडे जातो. महाराष्ट्रात राजमा अत्यंत कमी प्रमाणात वापरला जातो. म्हणतात ना, पिकते तिथे विकत नाही, हेच खरं. एकदा जम्मूवरून श्रीनगरकडे जात असताना दुपारच्या वेळची गाडी एका ठिकाणी जेवण्यासाठी एका छोट्याशा ढाबा सदृश ठिकाणी थांबली. तिथे मेनू होता फक्त राजमा आणि राईस. चुलीवर मंद आचेवर शिजत ठेवलेला राजमा आणि गरमागरम भात. एका प्लेटमध्ये भात घेतात, त्यावर गरमागरम राजमा घालतात आणि त्यावर अक्षरशः 200 मिली तूप ओततात. मी माझ्या आयुष्यात एका वेळी एवढे तूप कधीच खाल्लं नव्हतं. अर्थात राजमासुद्धा फारसा कधी खाल्ला नव्हता, पण त्या वातावरणामध्ये हा राजमा राईस खाताना खूप मज्जा आली. बिर्याणी म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे हैदराबादचं. हैदराबादला जाऊन बिर्याणी खाल्ली नाही म्हणजे देवळात जाऊन देवाचं दर्शन न घेण्यासारखं आहे. लांबसडक शिजलेला तांदूळ, प्रत्येक शीत आणि शीत वेगळं. तांदूळ शिजत असताना त्यात घातलेल्या खड्या मसाल्याचा लागलेला मस्त वास आणि एकावर एक थर देऊन भांड्यांमध्ये रचलेली बिर्याणी, त्यावर घातलेले अस्सल केशर मिश्रित दूध आणि जोडीला तळलेल्या कांद्याचा थर, एवढे करून त्यावर झाकण लावून निखाऱ्यावर ठेवून दिलेला दम. तासाभराने झाकण काढलं की त्या वासाने माणूस सांडलाच पाहिजे. हैदराबादमध्ये तुम्ही रिक्षाने किंवा ओला उबेरच्या कॅबने निघालात आणि तुम्ही हैदराबादमधील स्थानिक नाही हे कळलं की ड्रायव्हर हमखास तुम्हाला विचारणारच, साहब हैदराबाद की बिर्याणी खाई क्या? एकदा असाच हैदराबादवरून पुण्याला परत येत होतो. 2च दिवसाचा दौरा असल्यामुळे फार गडबडीत होतो. रात्री 11 वाजता कॅम्पमधून विमानतळाकडे जात होतो. जाता जाता ड्रायव्हरने मला विचारलं, साहब हैदराबाद की बिरयानी खाई क्या? त्यावर मी त्याला म्हणालो, बिरयानी कहाँ की यार, आज रात का खाना भी नसीब नहीं हुआ है, जल्दी में भागना पड़ेगा, और वैसे भी मैं वेजिटेरियन हूँ और यहाँ की तो नॉनव्हेज बिर्याणी फेमस है. त्यावर तो काही बोलला नाही. हैदराबाद विमानतळाच्या अलीकडे हैदराबादमधील सुप्रसिद्ध पॅराडाईज बिर्याणीचे एक आउटलेट आहे.
तेथे त्याने गाडी थांबवली आणि आत जाऊन एक पॅकिंग घेऊन आला. मला वाटलं त्याने स्वतःसाठी घेतलं असेल. नंतर त्याने मला विमानतळावर सोडलं. मी त्याला पैसे दिले आणि बॅग घेऊन गाडीतून उतरलो. त्याचबरोबर तो सुद्धा गाडीतून उतरला आणि हातातलं पॅकिंग माझ्यासमोर धरून म्हणला, सर ये लीजिए हैदराबाद की फेमस पैराडाइज की बिरयानी, मैंने खास आपके लिए मंगाई है. फिक्र मत करो साहब, ये प्युअर व्हेज आहे. मला काय बोलावं तेच कळेना. मी ते पॅकिंग हातात घेतलं आणि त्याला विचारलं, इसके पैसे कितने हुए दोस्त? त्यावर तो म्हणाला, सर आप हैदराबाद में आए हो और बिना बिरयानी के लौट रहे हो, ये तो हो ही नहीं सकता. ये बिरयानी आपको मेरी तरफ से तोहफा. एवढं बोलून तो गाडी घेऊन निघून गेला. रात्री 11:30 वाजता हैदराबाद विमानतळाच्या बाहेरील बागेत एका झाडाच्या कट्ट्यावर बसून खाल्लेली ती बिर्याणी मी तर आयुष्यभर विसरू शकणार नाही. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणे जे यज्ञकर्म. तर मित्रांनो, लँडलाईनचा जमाना या आपल्या कथेमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी समजल्या असतील. जसं की आता जास्तीत जास्त या कथेमध्ये भाताविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण तसंच सर्वात प्रथम त्यांनी लँडलाईनच्या जमान्यामध्ये असताना त्यांना कसे क्रॉस कनेक्शन व्हायचे हे देखील त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे. ही कथाही तुम्हाला नक्की आवडली असणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण लँडलाईनच्या जमान्यामध्ये पूर्वीच्या काळी जसं की फोन अवेलेबल नव्हते, म्हणजे मोबाईल तर नंतर आले ना, तर सर्वात प्रथम होते ते लँडलाईनच होते. कॉईन बॉक्स होते, STD बूथ होते आणि पत्रव्यवहारही चालायचे. तर याबद्दलही आपण बोललेलो आहोत. पुढच्या वेळेसही मी असेच भन्नाट विषयांवर बोलणार आहे. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. माझ्या ईमेल ID देत आहे. मला तुमचे सजेशन, तुमच्या आवडीनिवडी, अजून कोणते विषय घ्यायला पाहिजे याबद्दल तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, माझा ईमेल ID लिहून घ्या, swati.r.banni@gmail.com. स्पेलिंग सांगत आहे SWATIRBANNI@gmail.com. कार्यक्रम आणि विषय सोडून दुसरे कोणतेही पर्सनल मेसेज करू नये इतकीच फक्त तुम्हाला विनंती करू इच्छिते. विषयाला धरून आणि कार्यक्रमाशी निगडीत तुम्ही मला प्रश्न, तुमची प्रतिक्रिया, तुमचे अनुभव जे काही आहे मेसेज ते तुम्ही मला करू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. मी स्वाती बन्नी 107.4 FM विद्यावाणीवर. कार्यक्रम होता मनाच्या धुंदीत आणि विषय होता लँडलाईनचा जमाना. बाय बाय.